सहकार महर्षी जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्थेच्या 27व्या कामेरी तालुका वाळवा जिल्हा सांगली या शाखेचा शुभारंभ यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश बाबा भोसले, संस्थेचे संस्थापक भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले, आमदार सत्यजित देशमुख, भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राहुल महाडिक, पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, उपाध्यक्ष धनाजी जाधव, जनरल मॅनेजर अरुण यादव यांच्यासह संचालक सभासद उपस्थित होते. नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखा क्रमांक 27च्या उद्घाटन प्रसंगी मी उपस्थित राहिलेलो आहे. आज जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्थेची व्याप्ती ही संबंध पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि कामेरीसारख्या मोठ्या गावामध्ये जिथं कृषीभूषण जगदीश अप्पांचं खूप मोठं काम होतं, असंख्य लोक ह्या गावामध्ये राहतात. गाव देखील कृषी क्षेत्राच्या बाबतीमध्ये अत्यंत अग्रेसर असं गाव आहे आणि त्यामुळे ह्या गावामध्ये जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्थेची शाखा असावी असं गावातल्या सगळ्या नागरिकांचं मत होतं. लोकांच्या मागणीनुसार आम्ही इथं शाखा निर्माण केलेली आहे आणि निश्चितपणे अत्यंत चांगल्या पद्धतीनं शाखा काम करेल. गावातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना, उद्योजकांना आणि ज्यांना ज्यांना अर्थपुरवठ्याची गरज आहे अशा लोकांना संस्थेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची मदत केली जाईल. जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्था मागच्या मार्चला 21 मार्च 2025ला साधारण 900 कोटी रुपयाचा व्यवसाय संस्थेने केला होता आणि यावर्षी 1200 कोटी रुपयापेक्षा अधिकचा व्यवसाय करण्याचं उद्दिष्ट पतसंस्थेचं आहे. निश्चित महाराष्ट्रामधल्या चांगल्या चाललेल्या पतसंस्थांपैकी ही एक पतसंस्था आहे. अशाच पद्धतीनं लोकाभिमुख असा कारभार, पारदर्शक असा कारभार संस्थेच्या माध्यमातून होत राहील अशी अपेक्षा. पहिल्या दिवशी काही ठेवींचे टार्गेट 5 कोटी रुपयाच्या ठेवी पहिल्या दिवशी गोळा झालेल्या आहेत. अशा पद्धतीच्या 5 कोटी आणि 2 लाख रुपयाच्या ठेवी गोळा झालेल्या आहेत असं मला प्रशासन